तील माझे सहकारी माणिकराव कोकाटे, इंद्रनील नाईक, तसंच माजी मंत्री आणि विद्यमान आमदार अनिल भाईदास पाटील, ज्यांचा पक्षप्रवेश आता मी नावं घेतो, काहींचा पक्षप्रवेश आहे, काही प्रमुख म्हणून इथं उपस्थित आहेत, ते आमचे सतीशराव पाटील, गुलाबराव देवकर, शरदराव पाटील, कैलासराव पाटील, दिलीपराव सोनवणे, तसंच संघटनेमध्ये काम करत असणारे शिवाजीराव गर्जे, अमोल मिटकरी, सूरज चव्हाण, प्रमोद हिंदूराव, लतीफ तांबोळी, सुरेखाताई ठाकरे, रवींद्र पाटील, वसंतराव भुईखडकर, संजय बोरगे, संध्या सोनवणे, महेंद्र पानसरे, अध्यक्ष संजय पवार, उमेश नेमाडे, सुरेश सोनवणे, सुरेश चौधरी, जयदा पठाण, अभिजित मोरे, कल्पना पाटील, तिलोत्तमा पाटील, योगेश देसले, सिद्धार्थ मोकल, राकेश सिंह, मिलिंद कदम, रिजवान खान, सुरेश चिंचोलकर, त्याचबरोबर जे जे आज पक्षप्रवेश ह्याच्यातले काही सहकारी पक्षप्रवेश करतायत, तसंच सचिन पाटील, परेश शिंदे, वेदांशू रवींद्र पाटील, रीताबाई भूपेंद्र बाविस्कर, संजय पाटील, अली मुजावर, भाऊसाहेब पाटील, तसंच किसनराव देवराव पाटील, नाना पाटील, डॉक्टर अरुण पाटील, जयराज चव्हाण, योगराज सपकाळे, लीलाधर तायडे, पुरुषोत्तम चौधरी, रोहिदास पाटील, शंकरसिंह बापू परदेसी, धनराज माळी, रवींद्र भिकाजी पाटील, रंगराव सावंत, रघुनाथ नाना, अनेक आमच्या विशेषतः माझ्या जळगाव, नंदुरबार, धुळे ह्या भागातून येत असणारे, राष्ट्रवादीत प्रवेश करत असणारे सर्व सन्माननीय माझे सहकारी, तसंच डॉक्टर दिलीप सूर्यवंशी, वसंतराव वक्टे, डॉक्टर शैलेश सोनवणे, संजय शिंदे, संजय जगताप, सुरेश कोकाटे, सागर देवकर, डॉक्टर पाटलांच्याबरोबर प्रकाश भाऊ जाधव, डॉक्टर शांताराम पाटील, संतोष महाजन, डॉक्टर राजेंद्र देसले, कपिल पवार, योगेश रोकडे, शिवाजी पवार, रवींद्र पाटील, आरवी पाटील, रोहन पाटील, सुधाकर पाटील, निंबा पाटील, संभाजी पाटील, सुरेश वंजारी, सतीश नाना पाटील, सुनील रामोशी, बबनदादा पाटील, भागवत पाटील, अरुण पाटील, संदीप वाघ, लोकेश पवार, ईश्वर बिराडे, विकास पाटील, ज्ञानेश्वर पाटील, मेहबूब पठाण, संदीप पाटील, प्रभाकर बडगुजर, महेंद्र पाटील, कपिल चौधरी, नितीन भोसले, प्रकाश गुमान सिंग, सुवर्णाताई पाटील, निमा माळी, विजय पाटील, यशवंत ठाकरे, रामदास वाघ, दिलीप पावरा, आमचे नंदुरबारचे दीपक वळवी, संदीप वळवी, गुलाबसिंह शेंबळे, राजू छोटू सोनवणे, तसंच डॉक्टर मनोज उत्तमराव महाजन, सौभाग्यवती अमृताताई मनोज महाजन, बाळासाहेब शिवाजी पाटील, प्रदीप शिरसाट, शिरपूरचे, तसंच सचिन बाबा दहिते, आमचे योगराज सपकाळे, गोकुळ चव्हाण, डॉक्टर पाटील, अनेक नावं डबल त्यांनी नावं दिली, याद्या दिल्या, तर मला सांगितलं नाही दादा सगळ्यांची नावं घ्या, ते काही डबल झालेली आहेत. त्याच्यामुळं अनेक इथं उपस्थित असणारे सर्वच मान्यवर बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, सहकारी मित्रांनो, पत्रकार मित्रांनो, एक गोष्ट खरी आहे, अनिल भाईदास पाटील बरेच दिवस माझ्या मागे लागले होते, त्याच्यामध्ये नेमाडे होते, संजय होते, बाकीचे सगळे सहकारी होते. मधल्या काळामध्ये काही राजकीय घटना घडल्या, त्याच्याबद्दलचा उजळता उल्लेख डॉक्टर पाटलांनी केला, गुलाबरावांनी केला, शरदरावांनी केला, सुनीलजींनी केला, आणि सुनील तटकरेंचे सासरे थोडे सिरियस असल्यामुळे त्यांना तिकडे जावं लागलं. आणि माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती, हा कार्यक्रम झाल्यानंतर 5-5:30ला आपण ज्याचा उल्लेख त्या ठिकाणी केला, त्या मैदानावर आपल्याला सगळ्यांना
महाराष्ट्र दिनाचा 4 दिवसाचा कार्यक्रम आपण तिथं आयोजित केलेला आहे। आज सत्कार जे राज्याचे मुख्यमंत्री आजपर्यंत झालेले आहेत त्यांना आपण सगळ्यांना निमंत्रित केलेले, परंतु काही जण कामाच्या व्यापामुळे येऊ शकत नाही, काहींनी तो राजकीय पक्षाचा कार्यक्रम आहे त्याच्यामुळे येऊ शकत नाही असंही कळवलं। अर्थात आपण स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारधारेने पुढे चाललेलो कार्यकर्ते। आपला पक्ष छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारधारेने पुढे चाललेला पक्ष। मी जात पात धर्म भेदभाव असं कधीच आपण मानलेलं नाही आहे। जसं हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती 12 बलुतेदारांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना, त्याच्यामध्ये मावळे म्हणून सगळे मावळे म्हणा, सरदार म्हणा, वेगवेगळ्या जबाबदाऱ्या त्यांनी अष्टप्रधान मंडळ म्हणा जे काही केलेलं होतं त्याच्यात सर्व जाती धर्माचे हे महाराष्ट्रातील लोक आपण इतिहासामध्ये ती पाहतो। आपला पण आज आपण भारतीय आहोत आणि जम्मू काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत अनेक जाती आहेत, धर्म आहेत, पंथ आहेत, भाषा आहे, अशा सगळ्या जरी गोष्टी असल्या तरी देखील आपण सगळे शेवटी भारतीय म्हणून एक संघ राहिलेलो आहे। परवा आपल्या इथं जम्मू काश्मीरला जो प्रसंग बाका उभा राहिला, निष्पाप 27 आपल्या भारतीयांच्यावर त्या ठिकाणी त्यांना स्वतःचे प्राण गमवावे लागले, काही कारण नव्हतं, टुरिस्ट म्हणून गेलेले, परंतु त्याच्यातनं भारत अक्षरशः प्रत्येक भारतीयाला वाटतं की ह्याचा बदला घेतला पाहिजे, यांना ह्यांची जागा दाखवली पाहिजे। जो मास्टर माइंड आहे, ज्यांनी हे अतिरेकी कारवाया केलेल्या आहेत, त्यांना परत भारताकडे वाकड्या नजरेने बघण्याचं धाडस देखील होता कामा नये, अशा पद्धतीचा विचार प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये। काल परवा देखील कार्यक्रमामध्ये जावेद अख्तर आणि काही सहकारी मित्रांनी तो बोलून दाखवला। काही जण बोलून दाखवत आहेत, काही जण चर्चा करतायत, पेपरला बातम्या येत आहेत, टी व्हीला बातम्या येत आहेत, हे आपण सगळेजण बघतोय। आणि आपल्याला पण मागच्या काही काळामध्ये वेगवेगळे चढ उतार राजकीय जीवनामध्ये येत असतात, त्याचे आपण अनेक जण साक्षीदार आहोत। उद्याच्या काळामध्ये नव्या नेतृत्वाला पण आपल्याला निर्माण करायचं आहे, पुढे घेऊन जायचं आहे, त्यालाही घडवायचं आहे, त्यालाही शिकवायचं आहे, त्यालाही तयार करायचं आहे। त्याच्यात युवती असतील, युवक असतील, त्याच्यामध्ये वेगवेगळे माझे सहकारी असतील, परंतु हे सगळं करत असताना मधल्या काळामध्ये आम्ही ज्यावेळेस NDAमध्ये जाण्याचा निर्णय घेतला त्यावेळेस तुम्हाला मी सगळ्यांना सांगतो की मी काही वेगळं केलं नाही, भुजबळ साहेबांनी वेगळं केलं नाही, प्रफुल्लभाईंनी नाही, सुनील तटकरेंनी नाही, धनंजय मुंडेंनी नाही, त्याच्यामध्ये हसन मुश्रीफनी नाही, नवाब मलिकनी नाही, अनिल भाईदासनी नाही, माणिकराव कोकाटेंनी नाही, इंद्रनीलनी नाही, आम्ही कुणीच काही वेगळं केलं नाही। कारण 2019ला शिवसेनेच्या बरोबर जायला आपल्या वरिष्ठांनी आपल्याला सांगितलं, आपण गेलो। शिवसेना हे जर तुम्हाला चालत असेल पक्षाला तर मग भाजप का चालत नाही? शेवटी तुम्ही विचार करा, शांतपणे कार्यकर्त्यांना विचार करा। काय होतं, कधी कधी आपल्या कार्यकर्त्यांना फक्त सोयीचं सांगितलं जातं, विस्तृतपणा त्याला दिला जात नाही। माझी तुम्हाला विनंती आहे की आपण भारताचा जगाच्या पातळीवर वरच्या क्रमांक कसा येईल, भारताची अर्थव्यवस्था जगामध्ये आपण 5व्या क्रमांकावर आहेत, ती 3ऱ्या क्रमांकावर कशी येईल, भारतामध्ये मेट्रोचं जाळं कसं निर्माण होईल, भारतामध्ये काही भागामध्ये बुलेट ट्रेन कशा तयार सर्व्हिस कशी आपल्याला देता येईल, रेल्वेची सर्व्हिस कशी देता येईल, वंदे भारतची सर्व्हिस कशी देता येईल, त्याचबरोबर आपल्या इथं विमानतळ अनेक करायची ती कशी लवकर आपल्याला करता येतील, टर्मिनल कशी आपल्याला करता येतील, पोर्टच्याही निमित्तानं जगातला कुठल्याही भागातला माल तुम्हाला जर सगळ्यात स्वस्त दराने आयात आणि निर्यात करायचा असेल तर जलवाहतूक ही सगळ्यात स्वस्त वाहतूक आहे। विमानाची वाहतूक परवडत नाही सर्वसामान्यांना, त्याच्यातनं आणलेला माल घेण्याची ताकद देखील कॉमन मॅनची राहत नाही आणि त्याच्यामुळं जलवाहतूक हीच एकदम स्वस्त वाहतूक आहे। त्याच्यावर पोर्टची अतिशय गरज आहे। वाढवणचं बंदर पाऊण लाख कोटीचं आपण ते काम हातामध्ये घेतलेलं आहे। त्याला केंद्राने मनापासून साथ दिली, पंतप्रधानांनी त्याच्यामध्ये लक्ष त्या ठिकाणी घातलेलं आहे
आणि मित्रांनो, एक एक दिवस महत्त्वाचा असतो. उद्याच्याला 5 दिवस असे तसे रडत-खडत काढायचे म्हणजे चेष्टा नाही. पूर्वीचा काळ तो होता. पूर्वी तशा पद्धतीनं नेते होते, त्याचा संघर्ष करण्याची त्यांची तयारी होती. आज पण संघर्ष केला जातो, पण तो किती काळाकरता. महाराष्ट्राची निर्मितीच संघर्षातनं झालेली आहे. 1 मेला 65 वर्ष पूर्ण झाली म्हणून आपण शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राचा तिथं महाराष्ट्र दिन साजरा करतो. आपण जागतिक कामगार दिन साजरा करतो. हे सगळं करत असताना आपल्याला ही गोष्ट लक्षामध्ये घेतली पाहिजे की खूप आमूलाग्र बदल होत आहेत. त्याचे आपण साक्षीदार आहोत. त्याच्यामध्ये आपण कुठं कमी पडता कामा नये. आताही माझ्या सहकारी मित्रांनी बोलत असताना पाडळसेचा उल्लेख केला, अक्कलपाड्याचा उल्लेख केला. तापीवर आपण बॅरेजेस बांधले, मांजऱ्यावर आपण बॅरेज बांधले. मी जायकवाडीवर सगळे शेवटचा बॅरेज बाबळी बंधारा तो त्या ठिकाणी बांधला. नाथसागरपासून पार बॉर्डरपर्यंत ते आपण सगळे त्या ठिकाणी निर्माण केले. आत्ता आपण वेगवेगळ्या भागामध्ये बॅरेजेसची कामं चालली. लाखो कोटी रुपयाची कामं. ही समृद्धी महामार्ग आता पूर्ण होत आलेला आहे. त्याच्यामध्ये नॅशनल हायवेची कामं चाललेली आहेत. काही काही ठिकाणी आम्ही फ्लायओव्हर बांधतोय. म्हणजे मला पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिकला पुणेकरांना सामोरं जावं लागतं. तोही पुण्यातनं जर अहिल्यानगरकडनं संभाजीनगरकडे जायला निघाला तर पुण्यातनं बाहेर पडायलाच तुम्हाला कितीतरी तास लागतात. तिथं आपण आता खाली रस्ता रुंद करतोय, वर 6 लेनचा फ्लायओव्हर करतोय. तीच गोष्ट सोलापूर रोडला आम्ही त्या ठिकाणी करतोय. अशा कितीतरी बाबी, मी उदाहरणाखातर ह्या शहरांची नावं घेतली, परंतु नागपूर असेल, नाशिक असेल, सगळ्या भागामध्ये आपण अशा प्रकारची कामं हातामध्ये घेतली. आपलाही उत्तर महाराष्ट्र तेवढाच महत्त्वाचा आहे. नंदुरबार असेल, माझं धुळा असेल, माझं जळगाव असेल, त्याही भागामध्ये आपल्याला अशाच पद्धतीची कामं करून दाखवायची. पाडळचे धरण, त्याचा फार मोठा भाग अजूनही जमीन ॲक्वायर करणं बाकी आहे. अजूनही त्याच्या संदर्भामध्ये जमीन ताब्यामध्ये घेतल्याशिवाय तिथलं पाणी आपल्याला अडवता येत नाही. त्याच्या संदर्भामध्ये प्रचंड मोठी रक्कम तिथं लागणार आहे. आज एकटं राज्य सरकार अशा रकमा उभ्या करू शकत नाही. त्याला वर्ल्ड बँकेचा पैसा मिळाला पाहिजे. आत्ताच्या वर्षी यंदाच्या अर्थसंकल्पात 7,20,00,000 कोटी रुपयाचा अर्थसंकल्प, 7,20,00,000 कोटी अशा प्रकारचा अर्थसंकल्प आपण सादर केलेला आहे. तरी देखील केंद्राचा निधी लागतो. केंद्राने यंदा 1,25,000 कोटी रुपये बिनव्याजी 50 वर्षाच्या परतफेडींनी वेगवेगळ्या राज्यांना द्यायचं ठरवलं आहे. मग तो पैसा आपल्याकडे आणायला नको? जर 50 वर्षांनी आपल्याला उद्या 25,000 कोटी रुपये मिळाले तर 25,000 कोटीमध्ये पण बरेचसे प्रश्न तुमच्या माझे मार्गी लागू शकतात. आपल्याला प्रत्येक जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेजेस करायची, ते काम आपण हातामध्ये घेतलेलं आहे. आपल्याला आता इथून पुढच्या काळामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, त्याशिवाय तरुणोपाय नाही. आर्टिफिशियल इंटेलिजन्स. इथं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे बसलेत. माणिकराव गेले का? माणिकराव कोकाटे बसलेत. त्यांना विचारा, त्यांच्याकरता कृषी माझ्या बळीराजाकरता 500 कोटी रुपयाची तरतूद केली. ती कमी पडली तर अजूनही पुरवणी मागण्यामध्ये पैसे द्यायची तयारी आहे. पण आपल्याला आता इथून पुढं पाण्याची बचत करायची असेल, खताची बचत करायची असेल, उत्पादन वाढवायचं असेल, उत्पादन खर्च कमी करायचा असेल, शेतकऱ्यांचं राहणीमान बदलायचं असेल तर कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर हा करावाच लागणार आहे. त्या पद्धतीची पावलं आम्ही उचललेली आहेत. सारख्या बैठका चाललेल्या आहेत आणि त्याच्यातनं आपण पुढं जातोय. ते काही फक्त कृषी क्षेत्राला नाही, आता कुठलंच क्षेत्र असं राहिलेलं नाही आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करता येत नाही. आणि म्हणून हेही केलं पाहिजे. आम्ही टाटाच्या बरोबर टायअप केलेलं आहे. अनेक ठिकाणी इन्क्युबेशन सेंटर आम्ही त्या ठिकाणी उभे करतोय. आता पूर्वीसारखं नुसतं आर्ट्स, सायन्स, कॉमर्सचं शिक्षण घेऊन तुमच्या माझ्या तरुण पिढीला हाताला काम मिळेल ह्याची खात्री देता येत नाही. फार कमी मिळेल. त्यामुळं आता हाताला काम करता कोणतं शिक्षण देण्याची गरज आहे आणि त्याकरता काय त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर देण्याची गरज आहे, ह्या सगळ्या गोष्टी करतो आपण. फक्त राजकारण करत नाही.
राजकारणाबरोबर आपल्या आपल्या भागातले महत्त्वाचे प्रश्न सोडवण्याच्या करता मी नेहमी कार्यकर्त्यांना सांगत असतो, बाबांनो, सत्तेचा वापर हा सर्वसामान्य माणसांचे प्रश्न सोडवण्याच्या करता त्या ठिकाणी करायचा असतो. ही पण आठवण हे प्रत्येक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळाचा पुरस्कार करणाऱ्या कार्यकर्त्यांनी लक्षामध्ये घेतली पाहिजे. आज हे जसे प्रश्न आहेत, मागाशी शरदरावांनी सांगितलं, काही डॉक्टर आपल्या सतीशरावांनी सांगितलं, काही गुलाबरावांनी सांगितलं, काही उल्लेख आमच्या सुनील तटकरेंनी पण केला. आता जायका जपान गव्हर्मेंट 0.5% आणि 1% व्याजाने पैसे देतं, परंतु ते कुणाच्या परवानगीनं घ्यावं लागतं? केंद्राच्या. मग केंद्राच्या परवानगीने घ्यायचं म्हटलं तर केंद्र तुमच्या विचाराच्या बरोबर कुठेतरी असलं पाहिजे ना. आज कुठलाही प्रसंग आला तर आपण पंतप्रधान मोदी साहेबांच्याकडे बघतो, अमित शाह साहेबांच्याकडे बघतो. ते बघत असताना तिथं पण तुमचे त्यांचे जवळचे संबंध असले पाहिजेत, तर त्या ठिकाणी प्रश्न मार्गी लागू शकतात. आणि म्हणून ह्या सगळ्याचा साकल्याने विचार करून आम्ही महायुतीमध्ये सामील झालो. त्यावेळेस खरं तर सगळ्यांचं मत असं होतं, आता काही जण बोलत नाही, उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार गेल्या गेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेवढे आमदार होते, अनिल भाईदास तुम्ही त्याचे साक्षीदार आहेत, माणिकराव तुम्ही त्याचे साक्षीदार आहेत, इंद्रनील तू त्याचा साक्षीदार आहे, सगळ्यांनी सांगितलेलं होतं वरिष्ठांना की असंच्या असं आपण त्या ठिकाणी त्या सरकारमध्ये सामील होऊ. सगळ्यांची मानसिकता होती. आम्ही पण तेच म्हणत होतो. मी सत्तेला हापापलेलं नाही आहे, माझ्या एवढी सत्ता कुणी उपभोगली नाही. मला 91 साली एकत्र काँग्रेस असताना पंजाचं चिन्ह मिळालं आणि बारामती लोकसभा मतदारसंघात त्यावेळेस जेंट्समध्ये सगळ्यात जास्त मतांनी मी काँग्रेसचा उमेदवार PV नरसिंहराव पंतप्रधान झाले, मी निवडून आलेलो होतो. आणि लेडीजमध्ये त्या सेलेजा म्हणून बघा मंत्री होत्या काँग्रेसच्या, त्या सर्वात तरुण परंतु सगळ्यात जास्त मतांनी निवडून आलेल्या होत्या. आणि आमच्या सर्व खासदारांच्यामध्ये जर सगळ्यात जास्त मतांनी कुणी निवडून आलं होतं तर ते रामविलास पासवान आलेले होते. ते 5.5 लाख मताधिक्यांनी आले होते. मी 3.5 लाख मताधिक्याच्या डिफरन्सने आलेलो होतो. तो काळ होता. तेव्हापासून मला सुरुवातीला सुधाकर नायकांच्या बरोबर काम करण्याची संधी मिळाली. अनेक मुख्यमंत्र्यांच्या बरोबर मी त्या विलासरावांच्या बरोबर मला काम करण्याची संधी, सुशीलकुमार शिंदेंच्या बरोबर, अशोकराव चव्हाणांच्या बरोबर, पृथ्वीराज बाबा चव्हाणांच्या बरोबर, त्याच्यामध्ये आपल्या उद्धव ठाकरे साहेबांच्या बरोबर, आत्ता देवेंद्रजींच्या बरोबर, एकनाथराव शिंदेंच्या बरोबर, अनेक मुख्यमंत्र्यांच्या बरोबर काम केलं. फक्त लोकांचे प्रश्न सुटावेत, महाराष्ट्राचा खरोखरी सर्वांगीण त्या ठिकाणी विकास व्हावा. परंतु हा विकास होत असताना शिक्षण संस्था पण महाराष्ट्रात चांगल्या निघाव्यात, दर्जेदार शिक्षण आपल्या मुलामुलींना त्या ठिकाणी उपलब्ध व्हावं. ह्या कामाच्या करता आज देखील राज्यामध्ये कारभार करत असताना अनेक महापुरुषांचे आणि ज्यांनी एक दिशा देणारं काम केलं, एक त्यांचा स्मारक भव्य दिव्य झालं पाहिजे. उद्याच्या 6 तारखेला आम्ही चौंडीला चाललेलो, जामखेडला, तिथं आम्ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं अतिशय भव्य दिव्य असं स्मारक करतोय. आपले छत्रपती संभाजी महाराज स्वराज्य रक्षक, शौर्य काय असतं, योद्धा कसा असला पाहिजे. जगामध्ये असा एक पण राजा होऊन गेला नाही की जो स्वतःच्या हयातीत एक देखील त्या ठिकाणी लढाई हारलेला नव्हता. प्रत्येक लढाई छत्रपती संभाजी महाराजांनी त्या ठिकाणी जिंकलेली होती. शेवट कसा झाला तो फितुरीनं झाला, त्याच्यात महाराजांचा दोष नव्हता. तुमच्या घरातच जर फितूर माणूस असेल तर तुम्ही कसं त्या ठिकाणी त्याला प्रतिसाद देणार किंवा कसं तुम्ही ते युद्ध त्या ठिकाणी खेळणार, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि म्हणून अशा प्रकारचा इतिहास आपल्याला आहे. आम्ही आता सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिराव फुलेंचं पण स्मारक पुण्यामध्ये मध्ये त्यांना 200 कोटी रुपये ते सगळ्या एरिया ॲक्वायर करण्याच्या करता दिलेला आहे. तिथं आपण चांगलं स्मारक करतोय. जे आपल्या इथं अतिशय महापुरुष मोठे होऊन गेले त्यांची स्मारकं पुढच्या पिढीच्या कायम स्मरणात राहतील अशा पद्धतीचं काम देखील ह्या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आपण हातामध्ये घेतलेलं आहे. आपल्या उत्तर महाराष्ट्रात अजून कुठं काही राहिलं असेल तर लक्षात आणून द्या. तिथं पण अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करण्याची आपली मानसिकता आहे, आपली तयारी आहे.
आणि ह्याच्यातून लोकांचं आता काही ॲग्रिकल्चर वगैरे काही इतर पण प्रश्नाच्या संदर्भामध्ये सांगितलं. आजचा हा दिवस थोडासा, आज शनिवारची सुट्टी असते, रविवारची सुट्टी असते, मुद्दामून आपण इकडच्या भागामध्ये हॉल घेऊन हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम केला. तसं बघितलं तर मगाशी डॉक्टरांनी सांगितलं, गुलाबरावांनी सांगितलं, आपल्या शरदरावांनी सांगितलं, आपण तुम्ही काय फार वेगळ्या विचाराचे नाही आहेत. आपण तसं समविचारीच लोक आहोत. आपली विचारधारा एकच आहे. पण कधी ना कधी कुणाला न कुणाला कधी कामाची संधी लवकर मिळते, कधी कुणाला थोडंसं थांबावं लागतं. काही जण त्याच्यामध्ये उतावळेपणा दाखवतात किंवा आम्हाला कधी, आम्ही किती दिवस थांबायचं, आम्हाला महामंडळ मिळणार आहे का नाही, आम्हाला सदस्यपद मिळणार आहे का नाही, आम्ही किती दिवस साताऱ्यांच्या उचलायच्या वगैरे वगैरे वगैरे. पण त्या संदर्भामध्ये मी आपल्याला सगळ्यांना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष या नात्याने सांगतो, मी काम करत असताना हा नंतर आलेला आहे, हा पहिल्यापासून आहे, हा अडचणीच्या काळात बरोबर होता. असा भेदभाव न करता ज्याच्यात कर्तृत्व असेल, ज्याच्यात नेतृत्व असेल, ज्याच्यात संघटना कौशल्य असेल, ज्याच्यात सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाण्याची क्षमता असेल, ह्या सगळ्या गोष्टी असल्या तर तो केव्हा कालचा, आजचा, उद्याचा. कारण मगाशीच सुनील तटकरे जे म्हणले की चव्हाण साहेबांनी आपल्याला बेरजेचं राजकारण करायला शिकवलं आहे. कुणीच कुणाचं, मी तर कधी कधी सांगतो पण लगेच मीडियावाले अशी हेडलाईन लावतात, कुणीच राजकीय जीवनामध्ये कुणाचं कायमचं शत्रू नसतं, कुणी कुणाचं कायमचं मित्र नसतं. ही फॅक्ट तर आहे. आजपर्यंत तुम्ही पण अनेक उन्हाळे पावसाळे बघितलेले आहेत, अनेक चढ उतार बघितलेले आहेत आणि त्याच्यामुळं काम करत राहायचं. काम केलेलं लोक निश्चितपणे लक्षात ठेवतात आणि त्याच्यातून ज्या समाजाची आपली बांधिलकी आहे, ज्या घटकाची आपली बांधिलकी आहे, त्यांना कधी त्या ठिकाणी विसरायचं नाही. बऱ्याचदा काही काही वरवर राजकारण करणारे असतात. पुढारी आले की गाडीचं दार उघडायचं, भला मोठा हार घालायचा, बुके द्यायचा, सारखं पुढं 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 करायचं. ती नेता गेला की हा कुठं जातो, परत कुणाला नागरिकांना भेटतच नाही, परत नंतरच येतो ज्यावेळेस नेता येईल तेव्हा. आणि नागरिक म्हणतात ही कोण आहे, तर तो नेत्याच्या पुढं पुढं करणारा कार्यकर्ता आहे. वेगवेगळे कार्यकर्ते असतात. काही जण आपलं काम भले आपण भले, आपल्याला पक्षांनी लाईन दिली ना हे काम करायचं आहे. मित्रांनो, आज आपल्याला तुमचा प्रवेश झाल्यानंतर सभासद नोंदणीचा कार्यक्रम हातामध्ये घ्यावा लागेल. आपण वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये, वेगवेगळ्या तालुक्यामध्ये, वेगवेगळ्या गावामध्ये मोठ्या प्रमाणात सभासद नोंदणीचा कार्यक्रम घेतला आहे. त्याच्यातून प्रत्येक पक्ष घेतो, इतर पक्षांनी पण घेतला आहे, तो त्यांचा अधिकार आहे. पण आपल्याला उद्याच्याला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरं जायचं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरं जात असताना आज आत्ता जे मान्यवर आलेले आहेत ते तोडीसतोड अशा पद्धतीची व्यक्ती आहेत. कारण मी अनेकांच्या बरोबर अनेक वर्ष काम करत आलेलो आहे. तुमच्याबरोबर देखील अनेकदा वेगवेगळ्या कामाच्या निमित्तानं आपण एकमेकाला भेटलेलो आहे. पण मी उपमुख्यमंत्री झालो, माणिकराव त्या ठिकाणी मंत्री झाले, इंद्रनील राज्यमंत्री झाला, वेगवेगळ्यांना पदवी आली, कोण आमदार झालं, कोण खासदार झालं वगैरे वगैरे. पण जो कार्यकर्ता असतो, चव्हाण साहेबांनी सत्तेचे विकेंद्रीकरण करण्याच्या करता स्थानिक स्वराज्य संस्थांची निर्मिती केली. आज 3 वर्ष झालेली आहेत. नंदुरबार सोडून द्या, नंदुरबार आणि धुळ्याला निवडणुका आत्ता मुदत संपले का, पण आपला भंडारा, गोंदिया, वाशिम, तुमचं नाही वाशिम आणि धुळे, नंदुरबार, वाशिम, अकोला ह्या 6 ठिकाणी साधारण निवडणुका झाल्या. बाकीच्या ठिकाणी 3 वर्ष झाली मित्रांनो निवडणुका नाही, नगरपालिका नाही, महानगरपालिका नाही, पंचायत समिती नाही, जिल्हा परिषद नाही. कितीतरी कार्यकर्ते आपण बघितलेले आहेत. विलासराव ग्रामपंचायतीच्या सरपंच पदापासून मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचले. आर पाटील, एक बैलाची खूण, जुन्या लोकांना आठवत असेल, एक बैलाची खूण होती आपली समांतर काँग्रेस असताना 79 साली. तेव्हा तो जिल्हा परिषदेचा सदस्य झाला. तिथून राज्याचा उपमुख्यमंत्र्यापर्यंत आर पाटील पोचले. असे खूप कार्यकर्त्यांची नावं सांगता येतील की कोण नगरपालिकेतनं पुढे येतो आणि तिथून तो महत्त्वाच्या पदापर्यंत पोचतो, राज्याच्या महत्त्वाच्या पदापर्यंत, कोण जिल्हा परिषद
तिथून येतो, कोण सहकारातनं येतो. इथं बसणारे अनेक जण सहकारातनं देखील आलेले कार्यकर्ते आहेत. शेवटी आपल्या बँका चांगल्या चालल्या पाहिजेत, संस्था चांगल्या चालल्या पाहिजेत, आपले दूध संघ चांगले चालले पाहिजेत. उद्याच्याला त्या भागाचा विकास करायचं म्हटलं तर राज्य तुमच्याबरोबर आहे. केंद्राच्या योजना आणण्याच्याकरता मी तुम्हाला सगळ्यांना सहकार्य करेन, महायुती सरकार तुम्हाला मदत करेल. पण तिथं तुमच्या जिल्ह्यामध्ये असणाऱ्या संस्था दर्जेदार चालण्याकरता स्थानिकांनी पण प्रयत्न केला पाहिजे, त्यांनी पण योगदान दिलं पाहिजे. आज धुळे नंदुरबार बँक अशी म्हणावी अशी चांगली चाललेली नाही आहे. जळगाव बँकेचा कालचा 31 मार्चचा नफा किती आहे? 31 मार्चचा नेट प्रॉफिट किती आहे का लॉस आहे? मी बाकीचं नाही विचारलं, नफा आहे का नाही? हां, आता 2.5 कोटी. मी तुमच्याबरोबर समोर बोलतोय, माझ्या जिल्हा बँकेचा नफा 75 कोटी आहे. तरी मी साखर कारखान्यांना म्हणजे बँकेनी 9% व्याजाने कर्ज पुरवठा केला आहे. 10%च आहे, पण ज्यांची परतफेड व्यवस्थित असते त्यांना 1% रिबीट देतात. आपली MSC बँक, ज्या MSC बँकेच्या नावावर माझी फार बदनामी वाटोळं केलं, फार अजित पवार MSC बँक आहे, ती यंदा 650 कोटी रुपये नफ्यात आहे. गेल्या वर्षी 625 कोटी नफ्यात होती. त्याच्या आधी 615 कोटी नफ्यात होती आणि त्याच्या आधी 610 कोटी रुपये नफ्यात आहे. संस्था मी काल कोल्हापूरला होतो, ह्याला चंदगड वगैरे, तिथं आपले मुश्रीफ साहेब आहेत, त्यांचा नफा 100 कोटी रुपये आहे. आपले खासदार आहेत नितीन पाटील, सातारा बँकेचे चेअरमन आहेत, नफा किती आहे? 100 वर काहीतरी नफा आहे. संस्था अशा, आता मी बुलढाणा जिल्हा बँकेत पण लक्ष घातले आणि आता नाशिक जिल्हा बँकेमध्ये माणिकराव इथं बसलेत, आम्ही सगळ्यांनी तिथं लक्ष घातलेलं आहे. संस्था नीट चालल्या पाहिजेत. आज आम्ही आमच्या जिल्ह्यामध्ये 0% व्याज, सांगली करतं, सातारा करतं, पुणे करतं, नगर करतं. जळगावनी घेतलं, किती वाटप आहे? 1000 कोटी. आम्हाला 1000 कोटी म्हणजे फार काही वाटप नाही आहे. जळगाव जिल्ह्याचा आवाका बघता 1000 कोटीचं वाटप म्हणजे काहीच नाही. आमच्याकडे कारखाने नाही नाही, ते कारखाने नाही, कारखाने तुम्ही बंद पाडले, त्याला मी काय करू? कारखाने होते ना, नाही आहेत कसं नाही आहे? पुन्हा बोलता अजित पवार बोलतो म्हणजे खरं आहे ते बोलतो. कारखाने चालवायला देखील धमक आणि ताकद पाहिजे. उद्या कारखाना बंद पडला तर त्या कामगारांनी कुठं जायचं? त्या अधिकाऱ्यांनी कुठं जायचं? त्या बिचारा माझ्या शेतकऱ्यांनी ऊस पिकवलं, त्यांनी कुठं घालायचा? का त्यांनी गाळायचा, गुराळ करायची? हे नाही चालत. शेवटी म्हणूनच मी मगाशी म्हणलं, संस्था त्या ठिकाणी चांगल्या चालल्या पाहिजेत. आणि असं काही नाही, सगळ्यालाच सारखंच ज्ञान देवाने दिलं आहे. त्या बुद्धिमत्तेचा वापर, त्या ज्ञानाचा वापर कशा पद्धतीनं करायचा, तो समाजाच्या भल्याकरता करायचा का स्वतःची घरदारं भरण्याकरता करायचा, ह्याचा जरा नीट विचार करा. ह्याचा अंतर्मुख करून विचार करा आणि मग ठरवा की आपल्याला काय करायचं ते. आणि त्याच्यातून जर सगळ्यांचंच भलं झालं तर त्याच्याबरोबर तुमचंही घर त्याच्यात येतं, तुमचंही भलं होतं. पण दुसऱ्याची घरं जाळायची आणि स्वतःचं घर भरायचं म्हणल्यावर ते राजकारण टिकत नाही. त्याकरता मागे आता जास्त मागच्यांनी बोलू नका, नाही तर आणखीन काहीतरी सुरू होईल. तर त्याच्यामुळं आपल्या संस्था चांगल्या चालवा, त्या विकास सोसायटी असू द्यात. हां, आता आम्ही परवा निर्णय घेतला, सहकार खातं आपल्याकडे आहे, कृषी खातं आपल्याकडे आहे, महत्त्वाची खाती माझ्याकडे फायनान्स आहे, प्लॅनिंग आहे, एक्साईज आहे, अन्न नागरी पुरवठा आहे. आपल्या भागामध्ये लोकांना अन्न नागरी पुरवठ्याचं नीटपणे धान्य मिळतं आहे का, तिथं कुठं गडबड आहे का, तिथं कुठं अडचण आहे का, तिथं संजय गांधी निराधारचे पैसे व्यवस्थित मिळत आहेत का, श्रावणबाळचे व्यवस्थित मिळत आहेत का, तिथं दिव्यांगांना आपण आता पैसे देतो ते पैसे व्यवस्थित मिळत आहेत का, अशा अनेक योजना, माझ्या लाडक्या बहिणीचे पैसे तिथं ते व्यवस्थित जात आहेत का, तिथं कुठं अडचण नाही ना, वगैरे वगैरे. अशा शेतकऱ्यांना जी काही सवलत दिलेली आहे. जळगाववाल्यांचं म्हणणं जरा वेगळं आहे, कारण तुम्ही बोरबंद उपसा सिंचन योजनेचं पाणी काढता, बोरचं पाणी काढता, त्याच्यामध्ये काहींचं म्हणणं तुम्ही 3, 5, 7.5 दिली, आमची 10ची आहे, कोण म्हणतं आमची 15ची आहे,
अरे पहिल्यांदा काहीच देत नव्हते ना, आता किमान 3 वाला म्हणजे लहान शेतकरी, 5 वाला म्हणजे अल्पभूधारक शेतकरी म्हणजे 3 वाला, 3 हॉर्सपॉवरची मोटर, अल्प नाही अत्यल्प, अल्प म्हणलं 5 आणि बराच शेतकरी 7.5, आणि मग ते काहींना जरा पाणी, तुमच्याकडे केळीचं महत्त्वाचं पीक आहे, तिथं कुठले रेल्वे जर आपल्याला वॅगन सुरू करायची म्हटलं त्यामध्ये आपल्याला मदत लागते, अशा खूप गोष्टी आहेत बाबांनो. सुदैवाने आता आमच्याही ओळखी बऱ्यापैकी झालेल्या आहेत आणि त्याच्यामुळं आपण ह्या सगळ्याचा उपयोग करून घेऊन आणि उद्याच्याला कार्यकर्ता पक्षाचा कणा असतो त्याला चांगल्या पद्धतीनं ताकद देऊन, म्हणजे कुठं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्तानं तिथं तुम्ही तुमचं कार्यक्षेत्र वाढवल्याशिवाय, तिथं तुमचे संबंध वाढवल्याशिवाय, तिथं तुमचे लोकांशी एक आपलेपणाने वागल्याशिवाय, लोकांचा विश्वास संपादन केल्याशिवाय आपल्याला तिथं पाय रोवता येणार नाही. ठीक आहे, खासदारकीच्या निवडणुकीचा निकाल कदाचित तिथल्या स्थानिक राजकारणात आपण एकमेकाच्या विरोधात असू, आमदारकीचा, पण जिल्हा परिषद तुम्हाला आठवत असेल, आता अनेकांना माहिती आहे की 1999 ते 2014 आपण आणि काँग्रेस समोर जायचो, पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये जो तो पक्ष आपापल्या परीनं वाढवण्याचा प्रयत्न करायचे, आपले स्वतंत्र त्या ठिकाणी लढायचे, अशा पद्धतीनं जिल्ह्यावर ते सोडलं जायचं. आता नंदुरबार जिल्हा असेल, धुळे जिल्हा असेल, माझा जळगाव जिल्हा असेल, आपल्या यवतमाळचे पण काही आमचे सहकारी सुरेशराव चिंचोळ यांनी राष्ट्रवादीमध्ये आता प्रवेश करतायत, त्याच्यामध्ये ते यवतमाळचे, आणि काही इथं बसणारे कितीतरी जण आहेत की ते ताकदीनं तालुका पंचायतीला निवडून येतील, ते जिल्हा परिषदेला निवडून येतील. ह्याच्यातनं पक्ष बळकट होणार आहे, त्याच्यातनं संघटना बळकट होणार आहे, त्याच्यातून एक चांगला नवीन संच हा त्याच्यातून निर्माण होणार आहे. ह्या सगळ्या गोष्टीचा साकल्याने विचार आपण सगळ्यांनी करा. मगाशी सांगितलं तसं अनेक सहकारी हे आत्ताच मी काही महत्त्वाच्या लोकांच्या, मी आणि तटकरेंनी मीटिंग केली, खूप वेगवेगळे, मी त्यांची नावं सांगत नाही, पुन्हा हे बातम्या वेगळ्याच सुरू करतात की असं असं झालं, दादा असं असं बोलले. पण आपण बेरजेचं राजकारण करतोय, बळजबरी नाही, स्वखुशीनं येणं आणि तुम्ही तिथं चांगलं काम करणं. आता ते सगळं काम करत असताना आता ह्याच्यामध्ये देखील तुम्ही बघितलं आहे की शिरपूरमध्ये देखील काम करत असताना समोर महाजन बसलेले, त्यांच्या पत्नी बसलेले, त्यांनी डॉक्टर मनोज महाजनांनी आणि अमृताताईंनी तिथं चांगल्या पद्धतीनं काम करून दाखवलेलं आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. बऱ्याचदा कधी एक मोठा नेता नंतर खालच्या कार्यकर्त्यांना वाढायला मर्यादा येतात, काम करायला मर्यादा येतात, कारण तिथं एवढ्या मोठ्या व्यक्तीच्या विरोधात कसं लढायचं. परंतु नाही, त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं अस्तित्व टिकवायचं असेल तर तुम्हाला संघर्ष करावा लागेल, तुम्हाला लढावं लागेल. ते लढत असताना काम पण तोंड सांभाळून, कुठला शब्द असा तोंडातनं जाऊन देऊ नका की आपलं असणारे मतदार निघून जातील, यायला ही काय बरळायला लागलीत म्हणून. तसं बोलताना काही उत्साही लोक त्या टी व्हीचे चॅनल आलं ते येतेच दांडगं घेऊन, आमकं झालं, तुमचं काय मत आहे. अरे काय झालं पहिल्यांदा माहिती तर घेऊ दे, काय झालं आहे, जरा फोन करतो, माहिती घेतो, मग तुमचं काय मत आहे. आणि फार सूत्रांच्या माहितीनुसार, अरे सूत्र कुठे आहे कुणाला माहिती, ते सूत्र काही कुणाला सापडलेलं नाही. तिथं बघा प्रत्येक वेळेस चॅनल सूत्रांच्या माहितीनुसार. आता सूत्र नाव कुणी दिलं आहे, कुणाच्या आईबापांनी दिले तेही आपल्याला एकदा शोधूनच काढायचं. सारखं मधी पण एवढा मोठा हल्ला झाला ना, खरं तर आपल्या भारताच्या संदर्भामध्ये त्या अतिरेक्यांनी नालायकपणा केला. ह्या बातम्या ह्या फार गुप्त असतात, त्या दाखवायच्या नसतात, परंतु काही ते सारख्या कुठल्या इकडं झालेत, आता संरक्षण विभागाने असं चालवलं आहे, आता तसं चालवलं आहे इथं. अरे ही कशाला माहिती त्यांना देता. ते तुम्ही म्हणजे कुठली माहिती तुम्ही, तो तुमचा अधिकार आहे, त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही. तुम्ही चौथा स्तंभ आहे त्याहीबद्दल मला काही म्हणायचं नाही. संविधानाने तो अधिकार दिला, मान्य, घटनेने तो अधिकार दिला, मान्य,
पण त्या अधिकाराचा वापर करत असताना आपल्या देशाचं जे संरक्षण विभाग आहे त्यांचे काही आराखडे असतात, त्यांचं काही एक सूत्र ठरलेलं असतं, त्यांचं काही वेगळ्या गोष्टी ह्या सगळ्यांना सांगायच्या नसतात. आता आम्ही देखील राज्य सरकार चालवत असताना कॅबिनेटमध्ये काही निर्णय झाले तर काही गोष्टी मी, देवेंद्रजी आणि एकनाथराव आम्ही तिघंच चर्चा करतो आणि निर्णय घेतो आणि मग ते आमच्या सहकाऱ्यांना सांगतो की आपल्या राज्याच्या भल्याचंही आपल्याला ह्या पद्धतीनं जायचं आहे. तसं देश पातळीवर निर्णय होत असताना काही प्रमुख लोक 2, 4, 5 असतात आणि ते निर्णय घेतात. ते आता निर्णय सगळ्याला सांगत बसायचं का? ते गोष्टी आपण तारतम्य पाळलं पाहिजे हे मी कार्यकर्त्यांना सांगतो. कार्यकर्त्यांनी पण कारण नसताना संपूर्ण माहिती घेतल्याशिवाय कुठलं स्टेटमेंट करू नका. नाहीतर राव तुझ्याबद्दल दादाकडे गेलो तर दादा तर लय तुझ्याबद्दल वाईट बोलत होता. अरे कुठला दादा? अलीकडे दादाही खूप झालेत. तसं करू नका. त्यामध्ये माझं काय म्हणणं आहे की नीट माहिती घ्या, हलक्या कानाचं राहू नका. त्याच्यातनं कारण नसताना गैरसमज होतात. कारण आपल्याला तुमची गरज आहे, तुम्हाला माझी गरज आहे. आपल्याला एकमेकाची सगळ्यांना गरज आहे. त्याच्यावर एकमेकाचा मान ठेवणं, सन्मान ठेवणं, आदर ठेवणं हे आपण एकमेकांनी पाळलं पाहिजे. आणि तुम्ही असं कधीच मनात आणू नका. जर कामाच्या व्यापात यदा कदाचित तुम्ही आला आणि मला पुढची कुठली मीटिंग आहे ती मी बोललो नाही, अरे परवा ह्याच्या पक्षात गेलो आणि ही तर आता बोलायला तयार नाही, असलं काही बोलत माझं. कारण मी एकदा तिथं सकाळी 8ला मंत्रालयात जातो. सुरू झाल्यानंतर आता डॉक्टर पाटलांना, शरदरावांना, गुलाबरावांना यांना तसा माहिती आहे, तो काही प्रश्न नाही. परंतु काहींना त्या ठिकाणी आज बघून हसले पण नाही. राव माझ्यावर नाराज इतकं काय कोणाला माहिती आहे? अरे काय सारखं हसायचं तुझ्याकडे बघून? तुझा चेहरा तुझ्याकडे बघून हसल्यासारखं वाटलं तरी पाहिजे. म्हणजे अशा त्या संदर्भात गमतीचा भाग जाऊ द्या, पण म्हणजे तुमचा चेहरा प्रसन्न पाहिजे. नाहीतर उगीच थांब 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 ही उत्साही प्राणी आहे. ह्याचा बुध वगैरे काल किती झाला ते नाहीतर नेहमी तुझ्यावर नाही, तू तुझ्याला घेऊ नको. मी नेहमी बघितलं एखादा जोरजोरात भाषणं करत असतो ना, ग्रामीण भागातला असला की समजा ह्याचा नक्की गावचा सरपंच नाही ह्याच्याकडे, आणि शहरात असला की त्याचा वॉर्ड नक्की त्याच्या विरोधात असतो. त्याला गावात कुणी विचारत नाही, वॉर्डात कुणी विचारत नाही. ती इथं येऊन जे भाषण ठोकत बसतो, अरे बापरे बापरे बाप, काही त्याचं खरं नाही. तुम्ही बघा, तुम्ही अंतर तुम्ही तुमच्या मनालाच प्रश्न. जो काम करत असतो ना तो फार काही बोलत नाही, तो कामाशी मतलब. परंतु ज्याचं आगाना पिछा त्याला नुसतं त्या, तर असं काही आपल्याला वागून चालणार नाही. आपल्याला पक्ष वाढवायचा आहे. आपल्या पक्षाला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची परंपरा आहे. पवार साहेबांनी ह्या पक्षाला चांगल्या पद्धतीनं पुढं नेण्याचं काम केलं. आपल्यालाही आता इथून पुढं न्यायचं काम करायचं. सगळ्यांनी बेरजेचं राजकारण करत करत समाजातल्या सर्व घटकाला आपलंसं करण्याचा प्रयत्न करायचा. दुजाभाव करायचा नाही, किंवा कुठल्या समाजाला हा पक्ष आमचा विचार करत नाही असं वाटता कामा नये. सभासद नोंदणी करत असताना देखील 18 पगड 12 बलुतेदारांना सगळ्यांनाच तिथं सभासद करा. काही दिवसभर काम केल्यानंतर संध्याकाळी चूल पेटणारी पण असतील, काही डॉक्टर असतील, इंजिनियर असतील, वकील असतील, काही त्या ठिकाणी थोडंसं त्यांचं परिस्थिती आर्थिक मजबूत असेल त्यांनाही विनंती करा. मध्यम आपल्या मिडल क्लासवाल्याला पण विनंती करा. सगळ्या घटकाला वाटलं पाहिजे की हा पक्ष आमचाही विचार करतोय, आम्हालाही सदस्य करून घेतो. आणि संघटनेचे पण आपले पदाधिकारी नेमत असताना त्याच्यामध्ये आदिवासी असला पाहिजे, मागासवर्गीय असला पाहिजे, अल्पसंख्याक असला पाहिजे, भटका असला पाहिजे. आता एक परवा निर्णय चांगला झाला आहे, जातवार जनगणना.
नाहीतर आपलं मी बऱ्याचदा बघायचो, मी आता खूप वर्ष ह्याच्यात आहे, सगळ्यांचे आता देशाची लोकसंख्या 140 कोटी आहे, परंतु अनेक जण येतात, दादा आमची लोकसंख्या इतकी इतकी कोटी आहे, कोटीशिवाय कुणी बोलतच नाही. मग ती सगळ्यांची कोटी एकत्र केली की ती जाते 40 ते 50 कोटीला आणि आपण आहे 13 कोटीला. त्याच्यामुळे एकदा नक्की कुठला घटक किती आहे ते कळलं की माझ्यासारखा जर अर्थमंत्री असेल तर मलाही हा गरीब आहे, हा आदिवासी आहे, हा मागासवर्गीय आहे, ह्यांची संख्या एवढी आहे, मग बजेटमध्ये संख्येच्या प्रमाणामध्ये त्याला निधी गेला पाहिजे. तो त्याचा हक्क आहे, तो त्याचा अधिकार आहे. मग तशा पद्धतीनं द्यायला पण मग आपल्याला अडचण येत नाही. त्याचबरोबर OBC आहे, NT आहे. खरं तर देश पातळीवर अल्पसंख्याक, सर्वसाधारण, SC आणि ST, OBC, SC, ST आणि मायनॉरिटी 4च आहेत. नाही विजेंटी नाही आहे, विजेंटी आपल्याकडे OBC मध्येच विजेंटी आहेत, 4च आहे आणि सर्वसाधारण, एवढे 5च प्रकार आहेत. आपल्या इथं थोडंसं राज्यकर्त्यांना, राज्य सरकारला तो अधिकार होता म्हणून इथं NT केलेला आहे. पण देश पातळीवर करत असताना आता आपण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवतो, त्याच्यात NTची जागा कुठं असते? OBC. OBC आपण सहकारात आणली. सहकारात बघा, समजा 21 जागा असल्या तर साहित्रिक 18 आणि 2 महिला, 1 SC, 1 ST आणि 1 NT आणि 1 OBC, असे 6 असतात. 4 आणि 2 6 आणि तिकडच्या असं आपण सहकारात केलेलं आहे. पण ह्या पद्धतीनं काम करत असताना तुम्हाला एखादी गोष्ट जाणवली प्रकर्षाने तर तुम्ही मला सांगा. किंवा दर मंगळवारी, मी आता तुम्हाला माहिती नाही आता ह्या मंगळवारी आम्ही चौंडीला चाललो म्हणून, नाहीतर दर मंगळवारी माझ्या इथं मी सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या MLA MLCंची मिटिंग घेत असतो, सगळ्या मंत्र्यांची मिटिंग घेत असतो. आम्ही एकत्र बसत असतो. त्याच्यातून वेगवेगळ्या देवाणघेवाण होती, वेगवेगळ्या विषयाची प्रश्न समजतात. आता उन्हाळा आहे, कुठं टँकर चालू आहे का, कुठं काही रोजगारचा प्रश्न निर्माण झाला आहे का, कुठं काही पाणी कमी पडलं तर बागा जळायला लागतात, नुकसान व्हायला लागतं, अशा अनेक गोष्टी असतात. तर काम करणाऱ्याला किती तो जीव ओतून काम करेल तेवढं काम कमीच पडतं. अशा पद्धतीनं आपण म्हणजे आम्ही दर मंगळवारी बसतो. त्यामध्ये मी आता महिन्यातनं 1 मंगळवार आमच्याबरोबर सगळे जिल्हाध्यक्ष पण बोलवायचे. ते शिवाजीराव तुम्ही लक्षात ठेवा, गेल्या महिन्यात मला वाटतं बोलवलं होतं, आता ह्या महिन्यात ते लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये दर महिन्याच्या एकदा सगळे जिल्हाध्यक्ष तर मग तेवढे मला वाटतं किती 70 किती आहेत? नाही जिल्हाध्यक्ष, कार्याध्यक्ष धरून 100 धरा, पण एवढी त्या ठिकाणी संख्या आहे. आणि ह्याच्यातनं बघितल्यानंतर तुम्हाला कार्यक्रम दिला जाईल. आत्ता जसा 1 2 3 4 ह्याचा पवित्र माती आणि पाणी जल ह्याचा कार्यक्रम आपण घेतलेला होता. अशा पद्धतीचे कार्यक्रम त्या ठिकाणी जातील आणि आपल्याला काम त्या बाबतीमध्ये करावं लागेल. कामं करताना फार बदल्यांची कामं आणू नका, नाहीतर ही माझा पाहुणा आहे, ही माझा रावळा आहे, ती माझा असा आहे ती माझा तसा आहे. कधी कधी पाहुणा सांगतात आणि नाव तिसरंच असतं. मग आम्ही म्हणतो अरे ही कसं रे तुझा पाहुणा, याला दादा चुकलंच, ही नाही पाहुणा नाही माझा, असं करा. असं पण कारण मी प्रत्येक बारीक वाचून घेतो, बघतो आधी करायचा पाहुणा आहे. त्याच्यामुळं कुठं अन्याय झाला असेल तुम्ही जरूर आणा, त्या अन्यायाला मदत जरूर करीन. पण उगीच मी आता आहे उपमुख्यमंत्री, दादाची आहे ओळख, माणिकरावची आहे ओळख, माणिकराव करावं काय जाते करावं. अरे पण त्याचा खरंच काय गरज आहे का? सगळीकडे माणसं पण पाहिजेत ना, कर्मचारी अधिकारी आपल्या साही रिजनमध्ये पाहिजेत, नाहीतर सगळ्यांना पुणे रिजन पाहिजे असतं. कुणाला दुसरीकडे जास्त काम करायचं नसतं, पुणे विभाग द्या असं पण त्या बाबतीमध्ये करू नका. ह्या काही गोष्टी तारतम्य त्या ठिकाणी पाळा. आणि कार्यक्रम देत असताना आम्ही तर कुठंही यायचं म्हटलं तर जिल्हाध्यक्ष आणि बाकीच्यांना करू,
जिल्हाध्यक्षांनी पण शहर असेल, अध्यक्ष असेल, नेमाडेजी तुम्ही किंवा आपला संजय तुम्ही सगळ्यांनी ही प्रमुख लोकांची नावं उद्याच्याला मेसेज पाठवत असताना समजा माणिक कोकाटेंचा दौरा आहे, इंद्रनीलचा आहे, आणखीन कुणाचा आहे, आम्हा कुणाचा आहे किंवा संघटनेच्या प्रांताध्यक्षाचा किंवा इतर पदाधिकाऱ्यांचा आहे, सेलच्या प्रमुखांचा आहे, ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आणि आता आपण ही बेरीज करतोय, मी त्यांना स्वागत करतोयच आहे, मी त्यांचं आत्ताच मनापासून ह्या सगळ्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश दिलेला आहे. त्यामुळं निश्चितपणे पक्षाची ताकद वाढलेली आहे, पक्षाला बळकटी त्या यायला ह्याच्यातनं मदत होणार आहे. आपल्या नंदुरबार, धुळे आणि त्या ठिकाणी जळगाव इथं त्याचा आपल्याला फायदा निश्चितपणे जास्त होणार आहे. हे आपल्याला राष्ट्रवादीमय वातावरण करायचं आहे. सुरेशराव चिंचोळकरांच्या मुळे देखील आपल्या यवतमाळमध्ये निश्चितपणे वसंतराव आपले मदत होते. तुम्ही सगळेजण अनिल भाईदास पाटील असतील, वसंतराव असतील, इतर माझे सगळे सहकारी असतील, आपापल्या परीनं यांना पक्षामध्ये आणण्याचं काम करतायत, ही चांगली गोष्ट आहे. परंतु सगळ्यांनी काम करताना आता आपली जबाबदारी अधिकची वाढलेली आहे. त्याला आपल्या कामातनं जनमध्ये आपली स्वतःची प्रतिमा कमी होणार नाही आणि पक्षाला पण कुठं खाली मान घालावं लागणार नाही. अशा पद्धतीचं वागणं तुमचं, माझं, सर्वांचं, जुन्यांचं, नव्याचा भेदभाव न करता त्या बाबतीमध्ये असलं पाहिजे. आता परवाच काय काय तर तुमच्या जळगावच्या परवा कसला तरी कार्यक्रम होता राष्ट्रवादी भवनमध्ये, तर तिथं काय झालं, कशाचा कार्यक्रम होता मला आता नक्की आठवत नाही, परंतु नेमकी 4 लोक तिकडं उभी आहेत, संजय विंजय इकडं आणि 4 लोक इकडं, का 5 अशी 4 आणि 4 8 10 लोक आहेत. आणि तो फोटो काढून एकाने पाठवला, बघा दादा, ज्यांच्यावर पक्षाची जबाबदारी एका बाजूला 5 दुसऱ्या बाजूला 5, एवढं तर संघटनेचं काम चाललं. अशी वस्तात आहेत. ज्यांनी पाठवलं त्यांनी कधी आत्ता सागर अशोक भोसले, मुंबई युवक कार्याध्यक्ष यांच्या पुढाकारातनं संभाजी ब्रिगेडच्या असंख्य कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश. हो ते अमोल, संभाजी ब्रिगेडचं तुम्ही लक्ष ठेवा बरं का, कारण तुम्ही पूर्वी संभाजी ब्रिगेडमध्ये होता. काय होतं, पक्षप्रवेश त्यांच्याशी डायलॉग पण झाला पाहिजे, त्यांच्याशी संपर्क पण झाला पाहिजे. नाहीतर नुसतंच पक्षात घेतलं जातं, नंतर त्यांना कार्यक्रम बरं आता आपल्या ह्याच्यामुळं मोबाईलमुळं सगळ्या गोष्टीचे मेसेज पाठवता येतात. आता ते काही फार अवघड राहिलं अशातला भाग नाही, पण त्याच्या याद्या पण शिवाजीराव त्यांचे व्यवस्थित पूर्ण नावं, त्यांचे पूर्णपणे मोबाईल नंबर, त्यांचे ॲड्रेस व्यवस्थितपणे, ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी असल्या पाहिजेत, एवढी मात्र माझी विनंती आहे. त्याही संभाजी कार्यकर्त्यांचं मी मनापासून या निमित्तानं स्वागत करतो. पुन्हा एकदा सर्वच मान्यवरांचं, आता ज्यांनी आपल्या पुढं विचार मांडले त्यांचं पण, आणि ज्यांनी आता ज्यांची नावं घेतली त्यांचं चुकून कुणाचं नाव राहिलं असेल तर त्यांनी गैरसमज करून घेऊ नका, अशी माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे. परंतु हा कार्यक्रम झाल्यानंतर जांभोरी मैदानावर अवश्य या, तिथं आपलं दर्शन आहे. आजपर्यंत कोण साधुसंत, आपली साधुसंतांची भूमी आहे, कोण साधुसंत होऊन गेले, कुठल्या सालात होऊन गेले, कुठल्या भागात होऊन गेले, त्याच्याचबरोबर आपलं भारतरत्न कुणाकुणाला महाराष्ट्रातल्यांना मिळाली, महाराष्ट्रभूषण कुणाला मिळालं, ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळाले, ही गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. त्याचबरोबर संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश आणला, त्या लढ्यामध्ये कुणी केला होता, त्याच्यामध्ये त्या काळातल्यांचं योगदान काय आहे, ह्याही गोष्टी आहे. काही छत्रपती शिवाजी महाराजांचे हस्ताक्षरामध्ये लिहिलेल्या काही गोष्टी, चव्हाण साहेबांच्या हस्ताक्षरात लिहिलेली पत्र, आजपर्यंत कोण मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभले, त्यांची कारकीर्द कशी होती, ह्या सगळ्या गोष्टी तिथं आहेत. आणि हे कार्यकर्त्यांच्या ज्ञानात ती भर पडली पाहिजे. थोडीशी माहिती असली ना, बोलायलाही सोपं जातं, आपल्याला बाजू मांडायलाही सोपं जातं, आपल्या ज्ञानात पण भर पडते. त्याच्यामुळं त्याही तिथं जरूर आपण भेट द्यावी, कारण तो 5:30लाच कार्यक्रम आहे. आता 4 वाजलेले आहेत. मी आता सगळ्यांना प्रवेश देतोय. कधी माझ्याकडनं तुमचा कुणाचा
भेदभाव केला जाणार नाही किंवा कुठल्याही पद्धतीनं किंवा कोणाचा अनादर केला जाणार नाही आणि तुम्ही आज सर्वजण जे पक्ष करतायत त्यांना आगीतनं उठलून फुफुट्यात पडलोय असं वाटू देणार नाही. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. सर्वांना विनंती आहे खाली बसा प्लीज.